काशी भोपळ्याची खीर अशी पौष्टिक अशी बनवणार आहोत. पाव किती छान अशी बनलेली आहे. ह्या पद्धतीची आपण काशी भोपळ्याची खीर बनवणार आहोत. पाहू शकता किती पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. तर चला आपण काशी भोपळ्याची खीर जी आहे तयार करायला चालू करूया. नमस्कार, आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुमच्यासाठी मी आज काशी भोपळ्याची खीर स्वीट डिश ही मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे. छान अशी रेसिपी आहे, हेल्दी आहे. काशी भोपळा हा एकदम हेल्दी असा आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. मी पारंपरिक पद्धतीनुसार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही जर माझी रेसिपी तुम्हाला छान वाटली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या अनमोल कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. आणि तुमच्या फ्रेंडला, फॅमिलीमध्ये माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी तयार करायला चालू करूया. काशी भोपळ्याची खीर तयार करायला आपण काय काय साहित्य लागतं हे पाहूया आधी. हा मी काशी भोपळा घेतलेला आहे, 250 ग्रॅम घेतलेला आहे. त्यानंतर हा देशी गूळ 200 ग्रॅम घेतलेला आहे. 20 ग्रॅम मी कुचलेलं खोबरं घेतलेलं आहे. आणि हे मी बदाम जे आहेत, काजू आहेत ते 6 ते 7 घेतलेले आहेत. आणि हे जे बदाम कट करून घेतलेले आहे 6 ते 7 पीस घेतलेले आहेत. आणि 10 ते 15 ग्रॅम ही मी चारोळे घेतलेले आहे. आणि हे फुल क्रीम, अमूलचं फुल क्रीम दूध मी अर्धा लिटर घेतलेलं आहे. तर चला आपण काशी भोपळ्याची खीर तयार करायला चालू करूया. चला आपण काशी भोपळ्याची खीर तयार करायला चालू करत आहे. आपला पॅन तापलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच तूप टाकूया. छोटे 2 चम्मच तूप ॲड करूया. तूप पूर्णपणे असं विरघळू द्या. आपलं तूप विरघळलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता काशी भोपळा टाकणार आहे. ह्याच्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत. छान असा हा काशी भोपळा आहे. त्याच्यामध्ये आपण त्याला काशी भोपळा चांगला तुपामध्ये फ्राय करून त्याला आपण बॉईल करून घेणार आहोत. आपण थोडा शिजवून घेणार आहोत. छान असं आपण ह्याला बॉईल करून घेणार आहे. तर ह्याला कमीत कमी 5 मिनटं लागतात बॉईल करायला. ह्याच्यामध्ये चांगला भाजून झाला की ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. शिजण्यासाठी पाणी ॲड करा. हे तुपामध्ये चांगला फ्राय करून घेतो. मस्त अशी ही पौष्टिक अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. छान अशी पौष्टिक अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करा. आणि लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत ही रेसिपी खायला द्या. आणि तंदुरुस्त राहा, पौष्टिक खा आणि तंदुरुस्त राहा. असं छानपैकी ह्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड करूया. लमसम हाफ ग्लास लमसम पाणी त्याच्यामध्ये ॲड करूया. पाहू शकता. आता ह्याला आपण 5 ते 10 मिनटं ह्याला आपण शिजवून घेऊया. त्याच्यावरती झाकून आपण शिजवून घेऊया. भोपळा शिजून रेडी आहे. आपण पाहूया. तर ह्याला प्लेट हटवूया. पाहू शकता किती छान असा शिजलेला आहे. आपण ह्याला तुपात फ्राय करून शिजवून घेतलेला आहे, पाहू शकता. तर ह्याला आपण नॅश करून घेऊया. म्हणजे गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये तसे नॅश करून घेऊया. नॅशरनं असं छानपैकी ह्याला नॅश करून घेऊ.
शिजवून घेतल्यामुळं मस्त असा नॅश होतो. की तुम्ही मिक्सरमधूनही बारीक करून घेऊ शकता, पण जी तुम्ही नॅश करून जी तुम्हाला टेस्ट येते ती मिक्सरमधून बारीक केल्यानंतर येणार नाही. कारण जास्त बारीक करून चालणार नाही, हलकं हलकं बारीक करायचं आहे आपल्याला. पाहू शकता नॅशरनं या पद्धतीनं बारीक करून घ्या. पौष्टिक अशी ही रेसिपी आहे काशी भोपळ्याची खीर. तुम्ही नक्की बनवून पहा, एकदम पौष्टिक अशी आहे. पाहू शकता अशी छान अशी नॅश करून घ्या नॅशरने. जर तुम्हाला मिक्सरमधून काढायचे असेल तर मिक्सरमधूनही काढू शकता. छान अशी चव येते ह्याला नॅशरनं बारीक केल्यामुळे. पाहू शकता छान असा आपला भोपळा शिजून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 बाउल जो आपण गूळ आहे तो ॲड करणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करा, तुमच्या आवडीनुसार गोड ॲड करा. ही गूळ टाकल्यामुळे अजून पौष्टिकता वाढणार आहे ह्याची. पाहू शकता छान अशी पौष्टिक होणार. थोडी आपण हाय फ्लेम करूया. गुळामुळे थोडीशी आपलं ब्राऊन कलर येणार आहे ह्याला छानपैकी. ह्याला थोडी हाय फ्लेम करून घ्या. अजून टेस्ट वाढण्यासाठी मी विलायचीची पूड टाकणार आहे. जायफळची पूड आणि विलायचीची चिमूटभर पूड टाकणार आहे. त्याच्यामध्ये तूप मी ॲड केलेलं आहे अगोदरच. तर हे जायफळ आणि विलायचीची पूड ॲड करतो मी त्याच्यामध्ये. पूर्ण छानपैकी हलवून घ्या. त्यानंतर ही खोबरं खिसलेलं सुक्कं खोबरं मी खिसून घेतलं होतं ते मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे. छान ह्याला मिक्स करून घ्या. थोडी फ्लेम लो ठेवा. त्यानंतर हे जे काजू आहेत ते ॲड करतो आहे. त्यानंतर हे बदाम आहेत ते ॲड करत आहे. त्यानंतर हे चारोळे ह्याच्यामध्ये ॲड करत आहे. तर हे मिश्रण पूर्ण असं हलवून घ्या व्यवस्थित. पाहू शकता कसं घट्ट झालेलं आहे. मस्त असं पाहू शकता किती असं घट्ट झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे अर्धा लिटर फुल क्रीम दूध मी ॲड करणार आहे. थोडी फ्लेम अशी हलकी लो ठेवा आणि हे हळूहळू त्याच्यामध्ये मिल्क ॲड करा. पाहू शकता तुम्ही फुल क्रीम ह्या खीर बनवण्यासाठी तुम्ही फुल क्रीम यूज करा. कारण फुल क्रीममुळे अजून टेस्ट छान येते आणि घट्ट घसर अशी आपली खीर तयार होते. पाहू शकता किती छान अशी. तर थोडीशी आपण ह्याला हाय फ्लेम करूया. तर ह्याला थोडं आपण 10 ते 15 मिनटे ह्याला आपण थोडंसं कुक करून घेऊया. 10 ते 15 मिनटं.
पाहू शकता किती छान अशी आपली खीर तयार झालेली आहे. मस्त अशी खीर झालेली आहे तयार. पाहू शकता किती छान असा लेयर आलेला आहे खिरीला. पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. काशी भोपळ्याची खीर. काशी भोपळा एकदम असा पौष्टिक आहे, तुमच्या हेल्थसाठी एकदम बेनिफिट देणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही एकदा तरी हप्त्यातून एकदा तरी तुमच्या आहारामध्ये ठेवा. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ही रेसिपी द्या. आणि हेल्दी खा आणि हेल्दी राहा ही मी तुम्हाला सांगत आहे. हेल्दी खा, घरी बनवा. छान छान रेसिपीज तुम्हाला घरी बनवा आणि हेल्दी खा. बाहेरचं खाऊ नका ही मी सजेस्ट करीन तुम्हाला. आणि माझी जर ही रेसिपी तुम्हाला छान वाटली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या अनमोल कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. अशा पौष्टिक अशा रेसिपी मी भरपूर अशा रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि फ्रेंडमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये माझा रेसिपीचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्या अनमोल कमेंट मला द्यायला विसरू नका. तर चला आपण ह्याला 10 ते 15 मिनटे, थोडंसं 10 ते 15 मिनटे, जास्त नाही आहे, थोडंसं हलकं घट्ट होईपर्यंत ह्याला आपण शिजवून घेऊया. 5 ते 10 मिनटं झालेली आहेत. पाहू शकता किती छान अशी आपली काशी भोपळ्याची खीर मस्तपैकी अशी झालेली आहे. पाहू शकता तुम्ही, घट्टसर अशी झालेली आहे. पाहू शकता. तर ह्याला पण सर्व करण्यासाठी बाउलमध्ये काढून घ्या. ही खीर तुम्ही चपातीसोबत, पुरीसोबत खाऊ शकता. छान अशी आहे आणि अशी मोकळी जरी खाल्ली तरी चालेल. छान अशी ही पौष्टिक अशी रेसिपी आहे. चला आपण ह्याला आता आपण बाउलमध्ये सर्व करण्यासाठी बाउलमध्ये काढूया. पाहू शकता किती छान अशी आपली काशी भोपळ्याची खीर झालेली आहे. तर ह्याला आपण चला बाउलमध्ये काढून घेऊ. आपली काशी भोपळ्याची खीर तयार झालेली आहे. पाहू शकता. पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून खा. तुमच्या लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत खायला द्या. छान अशी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. आणि ही माझी जर रेसिपी तुम्हाला छान वाटली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या ह्या पौष्टिक अशा रेसिपी तुम्हाला मी पोस्ट अजून करणार आहे. तर तुम्ही माझ्या सर्व रेसिपी तुम्ही पहा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आज आपण एवढी रेसिपी मी शेअर करणार आहे. तर चला, बाय बाय.